आणि आता बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। एकेकाळी कमळासोबत वाघ होता असं विधान ठाकरेंनी केलं होतं। त्या विधानाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय। उद्धवजी स्वतः उत्तम फोटोग्राफर आहेत, मात्र मी एक सामान्य माणूस आहे, ते त्यांच्या नजरेतून पाहतात, मी माझ्या नजरेतून पाहतो। काही गोष्टी आम्हालाही टिपता येतात, त्या आम्ही टप्प्यात आल्यानंतर टिपतो असं म्हणत फडणवीस यांनी ठाकरेंना चिमटा काढला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातल्या मेट्रोच्या सिव्हिल कोर्ट स्टेशनची पाहणी केली। यात त्यांनी पायऱ्यांचा रंग काय असावा इथपासून सोयीसुविधांपर्यंत सर्व बारीक-सारीक सूचना केल्या। तसंच पाणी प्रश्नाच्या वादावर सगळ्यांनी सामोपचाराची भूमिका घ्यावी असं आवाहन अजित पवार यांनी केलंय। त्यासोबतच मराठा ओबीसी आरक्षणाच्या बद्दल सविस्तर भूमिका कर्जतच्या पक्षीय शिबिरात मांडणार असल्याचं अजित पवार म्हणाले। मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर खासदार संजय काका पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे। प्रकल्प अहवालानुसार पाणी सोडण्यासाठी काही नियम आहेत, जिल्ह्याला वेठीस धरण्यासाठी काही लोक काम करतायत का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। शंभूराज देसाई यांनी पाण्याच्या संदर्भात बोलू नये, जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी खासदारकी पणाला लावेन असं वक्तव्य संजय काका पाटील यांनी केलंय। नौसेना दिन यावर्षी सिंधुदुर्ग किल्ल्यावर होणार असून या कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह विविध खात्याचे मंत्री सुद्धा उपस्थित असणार आहेत। त्याआधी राजकोट भुईकोट किल्ल्याची बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी केली। आपल्या नशिबात असेल तर आगामी निवडणुकांमध्ये आपण सगळ्यांना चारी मुंड्या चित करू आणि पुन्हा भगवा घेऊन येऊ, मात्र नशीब नसेल तर येणार नाही असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय। पाळगीमधल्या भजनी मंडळाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। सुप्रिया सुळे सत्ता गेल्यानं वैफल्यग्रस्त झाला असून त्यांना इतरांची अकार्यक्षमता दिसत असल्याचा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तम काम करतायत म्हणून त्यांना पोटशूळ उठत असल्याची टीकाही त्यांनी केली। ब्रह्मदेव जरी समोर आला तरी 2024 मध्ये सांगोल्यामधून विधानसभा निवडणूक लढवणारच अशी घोषणा अजित पवार गटाचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी केली आहे। त्यांच्या वक्तव्यानं आमदार शहाजीबापू पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत। गेल्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेल्या डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि प्रतापराव जाधव यांनी वाढदिवसाचं सेलिब्रेशन एकत्र केलं। यावेळेला राजकीय वैर बाजूला सारत प्रतापराव जाधव यांना शिंगणे यांनी केक भरवला। वंचितनं सोबत यावं ही आमची नेहमीच भूमिका असल्याचं यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय। वंचित सोबत येणं म्हणजे व्यापक पक्ष आणि सर्वधर्म समभाव संविधान सांभाळणं हे सगळं सोबत आहे आणि म्हणून आमची ताकद सुद्धा वाढेल असंही यशोमती ठाकूर यांनी नमूद केलं। आम्ही या महाराष्ट्रात सभा सुद्धा घेऊ नयेत का असा प्रश्न करत स्वराज्य संघटनेनं सभा उधळल्यास जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिलाय। छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगावं असं वक्तव्यही त्यांनी केलं। धुळे महानगरपालिकेचे पांझरा किनारी बांधण्यात आलेलं नवीन उद्यान उद्घाटनाच्या आधीच वादात सापडलंय। सुमारे 7 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या उद्यानात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येतोय। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या उद्यानाचं उद्घाटन होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या ठिकाणी मोरयाचा धोंडा उभा केला, इथे पूजन केलं, ते पर्यटन स्थळ व्हावं यासाठी नौसेनेकडून इथे मंदिरही उभारलं जाणार आहे। या मंदिराचं पूजन, भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं। महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरच्या महाराष्ट्राच्या हद्दीत असलेल्या 14 गावात तेलंगणा विधानसभेचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे। या 14 गावातील सुमारे 3,500 मतदार तेलंगणा राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत। पडळकर यांनी मराठा आरक्षणाची उठाठेव करू नये, अन्यथा जशास तसं उत्तर देऊ असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजय लाखे पाटील यांनी दिलाय। जरांगे यांच्या संदर्भातल्या वक्तव्यावरून लाखे पाटील यांनी पडळकर यांचा समाचार घेतला। धनगर बांधवांची फसवणूक करणं सोडा असा सल्लाही त्यांनी दिलाय। धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला मराठा क्रांती मोर्चानं विरोध केलाय। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारा हा कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे।
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी अटक केली आहे। तुपकर यांनी मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा दिला होता। यानंतर चर्चेतून तोडगा न निघाल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय असं म्हणत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। रविकांत तुपकर यांच्या अटकेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। तुपकर यांना अटक केली असली तरी आमचं आंदोलन थांबणार नाही, 28 नोव्हेंबरला आम्ही मंत्रालयावर धडक देणारच असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामूअण्णा इंगोले यांनी दिलाय। रविकांत तुपकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ बुलढाण्यातील कार्यकर्त्यांनी बुलढाणा शहर पोलीस स्थानकाच्या समोर गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। पोलिसांनी हस्तक्षेप करत या कार्यकर्त्यांना रोखलं। रविकांत तुपकर यांना अटक केल्यानंतर बुलढाण्याच्या उदयनगरमध्ये टायर जाळून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न झाला। तुपकर यांना सोडा अशा घोषणा देत स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या सरी कोसळल्या। कुडाळ, कणकवली, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग आणि वैभववाडी या तालुक्यात अवकाळी पाऊस झाला। या पावसाचा परिणाम आंबा आणि काजूवर होणार असून शेवटच्या टप्प्यातली भातशेती अडचणीत आली आहे। बीड जिल्ह्यामध्ये यंदा कमी पाऊस झाल्यानं सीताफळाचं उत्पादन घटलंय। बीडच्या धारूर, मांजरसुंबा या परिसरात मोठ्या प्रमाणात सीताफळाचं उत्पन्न घेतलं जातं। मात्र यंदा उत्पादनात घट झाल्यानं शेतकरी चिंतेत आहे। मात्र सीताफळ खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी मात्र कायम असल्याचं पाहायला मिळतंय। गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या 40 पेक्षा अधिक धान खरेदी केंद्रावरून धान खरेदीला सुरुवात झाली आहे। गेल्या 3 दिवसांच्या कालावधीत 11,464 क्विंटल धान खरेदी करण्यात आली। तर येत्या 4-5 दिवसात या केंद्राची संख्या वाढवली जाण्याची शक्यता आहे। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदा लाल ओल्या मिरच्यांची आवक चांगलीच वाढली आहे। आतापर्यंत बाजार समितीमध्ये 90,000 क्विंटल मिरचीची आवक झाली असून ओल्या लाल मिरचीला 3,000 ते 6,800 रुपयांपर्यंतचा भाव मिळतोय। जायकवाडीत पाणी आल्यानं जालन्यामध्ये मोठा जल्लोष करण्यात आला। गावागावात शेतकऱ्यांनी फटाके फोडले, आनंद व्यक्त केला। मराठवाड्याचं पाणी अडवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या विरोधात समृद्धी साखर कारखान्यातर्फे सतीश घाटगे यांनी दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेला यश आल्यानं हा जल्लोष करण्यात आला। रिक्त पदावर समायोजन करण्यात यावं या मागणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं गेल्या 32 दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू आहे। शासनानं अद्याप दखल न घेतल्यानं आंदोलकांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडत सरकारचा निषेध केला। ऊस दरवाढीच्या संदर्भात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून 3,500 रुपयांचा भाव मिळावा अशी मागणी कायम आहे। साखर कारखाने देत असलेला भाव परवडत नसल्याचं सांगत आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। जालन्याच्या जामखेड इथे धनगर बांधवांचं उपोषण सोडवण्यात सरकारला यश आलं। 8 दिवसाच्या नंतर पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीनं उपोषणाची सांगता झाली। 50 दिवसात धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा पुन्हा उपोषणाचा इशारा देण्यात आलाय। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर गेल्या 5 दिवसांपासून आरोग्य कर्मचाऱ्यांचं बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी रक्तदान करत सरकारचा निषेध केला। समान वेतन देण्याची मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली आहे। सर्वोच्च न्यायालयाची मराठी पाट्यांसंदर्भातली डेडलाईन फक्त मुंबईसाठी लागू होते। इतर ठिकाणी जबरदस्तीनं कारवाई केली तर व्यापारी विरोध करतील असा इशारा राज्य व्यापारी संघटनेच्या दीपेन अग्रवाल यांनी दिलाय। मनसेनं सक्ती केल्यास व्यापारी रस्त्यावर उतरतील असा इशाराही देण्यात आलाय। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कथित नोकर भरती आणि इतर घोटाळा प्रकरणी तातडीनं प्रशासक नेमावा अशी मागणी स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून करण्यात आली आहे। सुमारे 1100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय। चौकशीच्या मागणीसाठी उपोषणाचा इशाराही देण्यात आलाय। चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका वाघानं 4 राज्यातलं जंगल पार करत ओरिसा राज्यात आपला अधिवास निर्माण केल्याचा गोष्ट उजेडात आली आहे। केंद्र सरकारच्या वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेनं या घटनेला दुजोरा दिलाय। चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातला हा वाघ ब्रह्मपुरी 21 असं त्याचं नाव आहे। त्याने तब्बल 2000 किलोमीटरचा प्रवास केलाय।
11 फुटांचा महाकाय अजगर एका कुत्र्याला गिळत असताना उरणमध्ये सापडला. सर्पमित्र विवेक केणी यांनी त्याला पकडून जंगलात सोडून दिलं. ₹2000 नोटा सध्या बंद झाल्या आहेत. नोटा बदलण्याची मुदत सुद्धा संपली तरीही नवी मुंबईतल्या बेलापूर इथल्या RBI कार्यालयाच्या बाहेर नोटा बदलण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून आलं. पिंपरी चिंचवड शहरात देशातील पहिलंच भारतीय गोवंश आणि अश्वांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. या प्रदर्शनात देशाच्या विविध राज्यातून पशुमालकांनी आपल्या पशुधनासह हजारोंच्या संख्येनं सहभाग घेतला. पुणे शहरातील सर्वात जास्त माशांचा तलाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या जांभूळवाडी तलावात सध्या एकही मासा जिवंत नसल्याचं समोर आलंय. सांडपाणी तसंच केमिकलयुक्त पाणी इथे सोडलं गेलं, त्यामुळे तलावातील लाखो माशांचा मृत्यू झाल्याचं दिसतंय. या विरोधात संघर्ष सेनेनं आंदोलनाचा इशारा दिलाय. लातूर जिल्ह्यातल्या वाढवणा इथे संत बाळूमामा पालखीची भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. हजारो भाविक पालखीत सहभागी झाले होते. यावेळेला भजन कीर्तनाचा गजर करण्यात आला, तसंच भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. पंढरपुरातील स्थलसन्यासी वयोवृद्ध स्वामी माधवानंद सरस्वती यांच्या मृत्यूपूर्वीच त्यांच्या भक्तांनी समाधीसाठी जागेची पाहणी केली आहे. स्थलसमाधीसाठी चंद्रभागा नदीच्या वाळवंटात जागा मिळावी अशी लेखी मागणी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे करण्यात आली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मरणार्थ पालघरमधल्या कासा इथे जागतिक स्मरण दिन साजरा करण्यात आला. महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलीस ठाण्याच्या पुढाकारानं कासा इथे शिवमंदिरात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. धुळे महानगरपालिकेच्या वतीनं पांझरा चौपाटी परिसरात उभारण्यात आलेलं उद्यान वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. 7 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या उद्यानाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या वतीनं उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शनं करण्यात आली. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक 75 फूट खोल विहिरीत कोसळला. ड्रायव्हरसह 5 जण या ट्रकमध्ये होते. दरम्यान चौघांना बाहेर काढण्यात यश आलं असून ड्रायव्हर मात्र विहिरीतच बुडाला. पोलिसांचा पाठलाग चुकवत असताना हा अपघात झाला. हिंगोलीच्या सेनगाव कन्हेरगाव या नाक्याच्या जवळ एका कारचा जबरदस्त अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार उलटली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कारचं प्रचंड नुकसान झालं. चंद्रपूरच्या जुना वरोरा नाका इथे रेल्वे ओव्हरब्रिजचा चुकीचा उतार पुन्हा एकदा अपघाताचं कारण ठरलाय. हा पूल चढताना एका मालवाहू ट्रकचे ब्रेक फेल झाले आणि ट्रक वेगानं मागे आला. मागे येत असताना त्यानं 4 गाड्यांना धडक दिली आणि त्यांचं मोठं नुकसान झालंय. अमरावती जिल्ह्यातील आष्टा परिसरात समृद्धी महामार्गावर चालकाला झोप लागल्यानं कार दुभाजकाला धडकली आणि अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर 1 जण गंभीररित्या जखमी झालाय. आमच्या नावे शेती आहे, आम्ही पूर्वापार शेती करतो, त्यामुळे आम्ही सुद्धा कुणबीच आहोत, आम्हाला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी सकल लिंगायत मोर्चानं केली आहे. लिंगायत समाजानं या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे. APMCच्या मार्फत येणाऱ्या गट क आणि ब मधील क्लार्क तसंच टॅक्स असिस्टंटच्या मुख्य परीक्षा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षा 17 डिसेंबरला एकाच दिवशी होत असल्यानं विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला होता. मात्र आता सार्वजनिक बांधकाम विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातल्या रिक्त असलेल्या 1122 पोलीस पाटील पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. परीक्षेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर झाला असून 5 आणि 6 डिसेंबरला आरक्षण सोडत असणार आहे. श्री गुरु नानक देव यांच्या 554व्या प्रकाश पर्वाच्या निमित्तानं अकोला इथे शीख बांधवांच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रकाश पर्वाच्या निमित्तानं शहरातून एक प्रभात फेरी काढण्यात आली. याशिवाय गुरु ग्रंथसाहेब, अखंड पाठ, कीर्तन, निशाण साहिब कापड बदलण्याचा सोहळा सुद्धा पार पडला. शिर्डीतील द्वारकामाई मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रूढी परंपरांच्यानुसार विधिवत पूजा करून तुलसी विवाह सोहळा पार पडला. द्वारकामाई मंदिराच्या सभामंडपात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांच्या हस्ते तुलसी विवाह पार पडला. हिंगोलीतल्या ओबीसी मेळाव्याची तयारी सुरू असून
मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. आम्हाला कोणाचं नुकसान करायचं नाही, मात्र ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी केली. ऊसदर आंदोलनाच्या वरून सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली. गिरे तो भी टांग ऊपर अशी अवस्था कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही शेतकरी नेत्यांची झाली अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली. बुलढाण्यातील एका कार्यक्रमात आमदार संजय रायमुलकर यांनी थेट उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं. मागचे मुख्यमंत्री कधी 2.5 दिवस सुद्धा मंत्रालयात दिसले नाहीत असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. 12 वर्षात उद्धव ठाकरे कधी भेटले नाहीत आणि आताच्या मुख्यमंत्र्यांची 24 तासात कधी भेट मिळू शकते असं रायमुलकर म्हणाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली महाविजय संकल्प यात्रा मालेगावात दाखल झाली आहे. यावेळी यात्रेचं जोरदार स्वागत करण्यात आलं. तसंच बावनकुळे यांच्यावर पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली. मी लेचापेचा माणूस नाही, 15 दिवस डेंग्यूमुळे आजारी होतो. राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. अमित शहा यांची भेट तक्रार करण्यासाठी नव्हती, तक्रार करण्याचा माझा स्वभावच नाही असंही दादांनी नमूद केलं. 200 आमदार एकत्रित आहेत, कोण म्हणतं स्थिर सरकार नाही असा प्रश्न करत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेला उत्तर दिलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार उत्तम काम करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. संजय राऊत यांनी युद्धाच्याबद्दल केलेल्या पोस्टवर इस्रायलनं संताप व्यक्त केला. यावर राऊत यांनी आपली भूमिका मांडली आहे. युद्धाचेही काही नियम असतात. इस्रायलकडून गाझातील रुग्णालयांच्यावर होणाऱ्या हल्ल्याच्या संदर्भात मी बोललो असं ते म्हणाले. त्यांच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता असंही त्यांनी स्पष्ट केलं. येत्या जूनपासून वर्धा जिल्ह्यातील आर्वी इथे पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज सुरू होईल अशी घोषणा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. जगात जे काही नवीन सब्जेक्ट आले आहेत त्या सब्जेक्टचा रोजगार आहे अशा नवीन अभ्यासक्रमांना सुद्धा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये समाविष्ट करण्यात येईल असं त्यांनी म्हटलंय. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठी आवक झाली आहे. बाजार समितीत 500पेक्षा अधिक कांद्याच्या गाड्यांची नोंद झाली आहे. कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यानं कांद्याचे दर घसरले, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक सुरू झाली असून या कांद्याला प्रति क्विंटल 4,201 रुपये तर सरासरी 3,700 रुपयांचा भाव मिळतोय. आवक वाढून सुद्धा लाल कांद्याचे भाव स्थिर आहेत. आणि